लोकनेते आप्पा, आदरणीय महापौर अजूजी पाटील साहेब, आदरणीय पॅरिश पीस फादर अमरोज, बँकेचे संचालक सबी डायस, आपले पतपेटीचे संचालक एलिस सर, म्हात्रे साहेब, आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय नगरसेवक, सर्व आजी माजी पदाधिकारी, आपले बँकेचे काही संचालक समोर आहेत, सिस्टर्स, सर्व कार्यकर्ते आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मनापासनं तुमचे आभार मानतो आणि तुम्ही दिलेल्या भरभराटे मताने भरगच्च अशी मतं आम्हाला दिल्यामुळे भरगच्च अशा मताने आम्ही निवडून आलेलो आहोत आणि तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवलेला नाही तर लोकनेत्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे. हे मतं तुम्ही बहुजन विकास आघाडीला दिलेले आहेत आणि आपल्या लोकनेत्याने भरगच्च असा पद एक सामान्य व्यक्तीला दिलेला आहे. त्यामुळे त्यांचेही मनापासनं आभार मानतो आणि हे पद सर्वप्रथम माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. हे आपल्या सर्वांचं पद आहे. आपण सर्वांनी केलेल्या कामाचं हे पद आहे. म्हणून अशीच आपले सहकार्य, असाच प्रेम आम्हावर राहू दे. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. कामं आम्ही करू, कारण कॅप्टन बसलेले आहेत. जोपर्यंत टायगर आहे आम्हाला कोणताही त्रास नाही, कोणताही फंडाचा तुम्ही विचार करू नका. कदाचित 4-4.5 वर्षात महानगरपालिकेत असलेले एफडी संपले असतील तरी आप्पांनी सांगितलेलं आहे कामं करायला सुरुवात करू, एफडी परत बनवू आणि पटणार नाही. 8 दिवसात महापौर साहेब काही एफडी झाले. काल आम्हाला आपल्या कमिशनरने सांगितलं की एफडी परत व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण कामाचा डंका हा वेगळा चाललेला आहे आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे. जे जी कामं सांगितले ते परत मी सांगत नाही, कारण आज कामाचा पाढा मी वाचत नाही. आज तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कामं तुम्हाला येत्या 2-3 महिन्यात दिसतील. साहेबी डायसने सांगितलं पाणी आणा, पाणी नानबाट पर्यंत पोहोचलेलं आहे आणि 1-2-4 दिवसात नंदाखाल देखील पाण्याचे स्टँड पोस्ट पडतील. निर्मळ पासनं सर्व ठिकाणी येत्या 2-3 महिन्यात पाणी देऊ. पाण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यायची गरज लागणार नाही. आम्ही भूमिपूजन करण्यासाठी तुमच्याकडे येऊ. सगळं नियोजन झालेलं आहे. कप्प्याच्या रस्त्याचा साहेबी डायसने सांगितलं. कालच MMRD मध्ये सभा होती, परंतु महापौर आणि आम्ही सभा, आपली महासभा असल्यामुळे आम्ही MMRDच्या मीटिंगला जाऊ शकलो नाही. परंतु काल नोटिफिकेशन आलेलं आहे की थोड्याच दिवसात 1-2 फ्लायओव्हर्स आणि 2 कॉन्क्रीट रोडचा सुरुवात होते. तुमचा फॉलोअप होताच तुम्ही देखील त्यांना फोन केलेलं होतं. मला वाटतं लवकरात लवकर 2 कॉन्क्रीट रोड, नालासोपारा हायवे टू निर्मळ पर्यंत आणि आपल्या विरार फाट्यापासून ते अर्नाळापर्यंत ह्या रोडला देखील लवकरच सुरुवात होईल. 2 फ्लायओव्हर इमिजिएटली झालेले आहेत, सँक्शन झालेले आहेत. जे 5 फ्लायओव्हर अद्याप आप्याच्या माध्यमातून सँक्शन झालेले आहेत त्यांची वर्क ऑर्डरची 100% प्रोसेस होईल. मेट्रो 13, मेट्रो मला वाटतं 12 आपल्या भाईंदरपर्यंत आलेली आहे आणि आप्पाचा आणि युवा आमदार आपले माजी आमदार क्षितिज दादा यांचा जोर आहे की वसई तालुक्यात मेट्रो यावी. त्यासाठी भाईंदर टू नायगाव कनेक्टिव्हिटी ब्रिज, मेट्रो आणि खालून आपला रोड, ह्या पद्धतीचं जवळजवळ मला वाटतं 2000पेक्षा जास्त त्यांचं इस्टिमेट आहे. याही कामाला लवकरच सुरुवात करू आणि येणाऱ्या 2-3 वर्षात वसईचा 100% कायापालट करू. कारण सर्व धर्मियाला घेऊन चालणारं जे नेतृत्व आहे ते आपल्या बाजूला बसलेले आहेत. आपलं नेतृत्व आहे ज्यांनी ह्या समाजात, या वसई तालुक्यात आणि या संपूर्ण महाराष्ट्रात एक उदाहरण दिलेलं आहे की मी एक साध्या कार्यकर्त्याला देखील उपमहापौर, आमदार, खासदार बनवू शकतो आणि बनवलेला आहे. आणि त्यांना 100% विश्वास आहे की हे 100% जनतेसाठी काम करणार आहोत. आम्हाला खुर्चीचा लोभ नाहीये, आम्हाला कामाचा लोभ आहे. खुर्ची येणार, खुर्ची जाणार, परंतु काम जे आहे ते आपल्या मनात राहणार आणि आपल्यासाठी आम्ही काम करू हे 100% तुम्हाला वचन देतो. त्यात आम्ही कुठेही मागे पडणार नाहोत. अतिशय चांगल्या दिवशी तुम्ही आम्हाला बोलावलात, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. आयुष म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून अभिनंदन करतोय. जे नेतृत्व आपल्या समोर बसलेले आहेत 1990 साली कला क्रीडा महोत्सवाची त्यांनी स्थापना केली
त्यावेळी लोकांनी सांगितलं आमदारांनी रोड रस्त्यावर लक्ष द्यावे, परंतु त्यावेळेला 1992 साली आनंद मेनेझिस जेव्हा कला क्रीडाला खेळला त्यानंतर तो ऑस्ट्रेलियात सिडनी ऑलिम्पिक साठी सिलेक्ट झाला. तसाच आयुष म्हात्रे देखील हा मुलगा एक शेतकरी घराण्यातला मुलगा असून आप्पासारख्या व्यक्तीचे किंवा दादासारख्या व्यक्तीचे त्यांना भरपूर पाठबळ आहे, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म या वसईत दिला, म्हणून आज तो अंडर-19चा कॅप्टन होऊन आपल्या भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी खूप पुढे जावं. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आशीर्वाद असू दे हीच आपल्या सर्वांकडे प्रार्थनामय शुभेच्छा. थँक्यू.